ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। धार्मिकतेसोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे पर्यावरण संरक्षणार्थ जनजागर शोभायात्रा संत श्री सखाराम महाराज वाडी येथून प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, पोलीस निरीक्षक विकास देवरे व मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांनी श्रीफळ फोडून शोभायात्रेचे उद्घाटन केले। मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, वैभव लोकाक्षी, मेहुल कुलकर्णी, अक्षय जोशी, शुभम वैष्णव यांनी पौरोहित्य केले। हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे हे पूजेचे यजमान होते। शोभायात्रेत मतदान जनजागृती रथ, भगवान श्री विष्णू, माता श्री तुलसी यांच्या प्रतिकात्मक मूर्तींचा रथ डोक्यावर, कलशधारी डीआर कन्या शाळेच्या विद्यार्थिनी, संत श्री सखाराम महाराज वेद पाठशाळेचे विद्यार्थी, श्री सखाराम महाराज वारकरी अध्ययन करणारे विद्यार्थी, खेडी व्यवहार दळेचे श्रीकृष्ण भजनी मंडळ, आणोरे येथील गुरुदेव भजनी मंडळ, नंदगाव येथील वेदमाता भजनी मंडळ, तासखेडा, अंतुर्ली, खेडी, निंभोरा येथील वारकरी संप्रदायाचे पथक, जीएस हायस्कूलचे छात्रसेनेचे विद्यार्थी, लोकमान्य विद्यालयाचे विद्यार्थी, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, उस्ताद बाबूभाई यांची अलीम अँड पार्टी यांच्या सहभागासह वेतोशी, रत्नागिरी येथील शिवकालीन मर्दानी चित्तथरारक कसरतीचे खेळ करणारे कसरतपटू शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले। संस्कृती आणि परंपरेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी खराखुरा फलधारी आम्रवृक्ष तसेच माता भगिनी पारंपरिक भारतीय वेशात होत्या आणि त्यांच्या डोक्यावर सजवलेला कलश तसेच छोटेखानी तुलसी वृंदावन होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.